अमृतानुभव प्रकरण 9वे. जीवनमुक्त दशा कथन. आता आमोद सुनास जाले, श्रुतीसी श्रवण रिघाले, आरीसे उठले लोचनेसी. आपुलेनी समीरपणे वेल्हावती विंजने, किमाथेंची चांफेपणे बहकताती. जिव्हा लोधली रसे कमळ सूर्यपणे विकाशे, चकोरची जैसे चंद्रमा झाले. फुलेंची झाली भ्रमर, तरुणीची झाली नर, जाले आपुले शेजार निद्राळूची. दिठीवियाचा रवा नागरू इया ठेवा, घडीला का कोरीवा परी जैसा. चुतांकुर झाले कोकिळ, अंगच झाले मलया निळ, रस झाले सकळ रसनावंत. तैसे भोग्य आणि भोगता दिसे आणि देखता, हे सरले अद्वैता अफुटा माझी. सेवंतेपणा बाहेरी न निगताची परी, पाती सहस्त्रवरी उपल विजेते. तैसे नवनवा अनुभवी वाजता वाधावी, अक्रियेच्या गावी नेनी जेते. म्हणून विषयांचेनी नावे सुनी इंद्रियांचे थवे, सैंघ घेती धावे समोरही. परी आरिसा शिवे शिवे तव दिठीसी दिठी फावे, तैसे झाले धावे वृत्तीचेया. नागमुदी कंकन त्रिलिंगी भेदली खून, घेता तरी सुवर्ण घेई जेकी. वेंचुनी आणू कल्लोळ म्हणून घापे करतळ, तेथे तरी निखळ पाणीच फावे. हातापायी स्पर्शू डोळ्यापाशी रूपसू, जिव्हेपाशी मिठांशू कोण्ही एकू. तरी परिमळा परवते मिरवणे नाही कापुराते, तेवी बहुतान परिस्फुरते त्यांची स्फुरे. म्हणून शब्दादी पदार्थ श्रोत्रादिकांचे हात, घ्यावया जेथ उजू होती. तेथे संबंधू होये न होये तव इंद्रियांचे तेनो हे, मग अस त्यांची आहे संबंधूना. जिये पेरी दिसती उशी, तिये लाभती किरसी, कांती जेवी शशी पुनी वेचिया. पडिले चांदावरी चांदिने, समुद्री झाले वरीशने, विषया करणे भेटती तैशी. म्हणून तोंडा आड पडे तेही वाचा वावडे, परी समाधी न मोडे मौन मुद्रेची. व्यापाराचे गाडे मोडताही अपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊल केही. पसरुणी वृत्तीची वावे दिठी रूपाते ते खेवे, परी साचाचे निनावे काहींची न लभे. तमाते घ्यावया उचलुणी सहस्त्र बाह्या, शेवटी रवी इया हाची जैसा. स्वप्नींची या विलासा भेटईन या आशा, उठिला तव जैसा तोची मातो. तैसा उदय लया निर्विषये, ज्ञानी विषयी होल आहे, तव दोन्ही न होनी होये काय नेनो. चंद्र वेचू गेला चांदीने, तव वेंचिले काय कोणे, विऊनी वांझे स्मरणे होती जैसी. प्रत्याहारादी अंगी योगे अंग टेकिले योगी, तो झाला इये मार्गी दिहाचा चांदू. येथ प्रवृत्ती बहुडे जिने अप्रवृत्तीसी वाधावने, आता प्रत्यक खूमपणे प्राचारू दिसे. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दुन अभेदासी. कैवल्याचा चढावा करीत विषय सेवा, झाला भृत्य भज्य कालोवा भक्तीच्या घरी. घरा माझी पाये चालता मार्गोही तोची होये, नाबैसे तरी आहे पावनेंची. तैसे भलते करिता येथे पाविजे काही आता, ऐसे नाही न करिता ठाकी जेना. आठवू आणि विसरू तया तेही घेऊ, नेदी पसरू दशेचा व्यवहारू असाधारणू. झाला स्वेच्छाची विधी स्वैर झाला समाधी, दशये मोक्षरुद्धी बैसो घापे. झाला देवोची भक्तू ठावोची झाला पंथू, होऊ निठेला एकांतू विश्वची हे. भलते उनी देवे भलते न भक्त होवावे, बैसला तेथे राणीवे अकरमुहा. देवाची या दाटणी देऊळा झाली आटणी, देश काळादी वाहनी येईच ना. देवी देवोची न माये मादेवी के अन्वयो आहे, येथ परिवारू बहुवे अघडता की. ऐसी याही स्वामी भृत्य संबंधा, लागी उठली श्रद्धा तै देवोची नुसधा काम विजे. अवघी या उपचारा जप ध्यान निर्धारा, नाही आन संसारा देव वांचुनी. आता देवा त्यांची देवे देववरी भजावे, अर्पणाचे निनावे भलतिया. पाहे पा आघवया रुखा रुखची यया, परी दुसरा नाही तया विस्तार जेवी. देव देऊळ परिवारू कीजे कोरुणी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. मुगी मुग जैसे घेता न घेता नवल नसे, केले देव पण तैसे दोहीन परी.
अखतांची देवता अखतींची असे न पूजिता मा अखती काय आता पूजो जावी. दीप्तीची लुगडी दीपकळिके तू वेढी हे न म्हणता ते उघडी ठाके काई. का चंद्रा ते चंद्रिका न म्हणी जे तू लेका तही तो असी का तियाची किना. आगी पण आगी असतची असे अंगी मा कासया लागी देणे न देणे. म्हणोनी भजता भजावे मान भजता कय नव्हे ऐसे नाही स्वभावे श्रीशी उची असे. आता भक्ती अभक्ती झाले ताट एके पाती कर्मा कर्माची या वाती काल्हावुनिया. म्हणोनी उपनिषदे दशे येती निंदे निंदाचे विषदे स्तोत्रे होती. नातरी निंदा स्तुती दोन्ही मौनासाठी जाती. मौनी मौन आथीन बोलता बोली. घालिता अव्हा सव्हा पाय शिवयात्रची होतू जाय शिवा गेली याही नोहे केही जाणे. चालणे आणि बैसक दोन्ही मिळूनी एक नोहे ऐसे कौतुक इये ठाई. येहवी आडोळली या डोळा शिवदर्शनाचा सोहळा भोगी जे भलते वेळा भलतेने. ना समोर दिसे शिवही परी देखिले काही नाही देव भक्ता दोही एकुची पाडू. आपणची चेंडू सुटे मग आपण या उपटे तेने उदळता दाटे आपण पांची. ऐसी जरी चेंडू फळी देखी जे का केव्हेळी तरी बोली जे हे सरळी प्रबुद्धाची. कर्माचा हातू न लगे ज्ञानाचेही काही न रिगे ऐसीची होतसे अंगे उपासती हे. निफजे ना निमे अंगे अंग घुमे सुखा सुख उपमे देव वेल यया. कोण्ही एक कृत्रिम भक्तीचे हे वर्म योग ज्ञाना दिविश्रम भूमिके हे. अंगे किर एक झाले परिणाम रूपाचे मासले होते तेही आटले हरिहर येथे. अहो अर्धनारी नटेश्वरे गिळित गिळित परस्परे ग्रहण झाले एकसरे सर्व ग्रासे. वाच्य जात खाऊनी वाचकत्वही पिऊनी टाकली निदय जोनी परा येथे. शिवा शिवा समर्था स्वामी एवढ ये आनंद भूमी घेपे दिजे एके आम्ही ऐसे केले. चेतची मा चेवविले निदयलेंची मानी दविले आम्हीची आम्हा आणिले नवलजी तुझे. आम्ही निखळ मा तुझे वरी लोभे म्हणसी माझे हे पुनरुक्त साजे तुमची म्हणोनी. कोणाचे काही न घेसी आपुलेही तैसेंची न देसी कोण जाणे भोगीसी गौरव कैसे. गुरुत्वे जेवढा चांगू तेवढाची तारुणी लघु गुरु लघु जाणे जो पांगू तुझा करी. शिष्या देता वाटे अद्वैताचा समूह फुटे तरी काह्या होती भाटे शास्त्रे तुझी. किंबहुना ये दातारा तू याचा संसारा वेंचोनी होसी सोयरा तेनेंची तोषे. इति श्री सिद्धानुवादे श्रीमद् अमृतानुभवे जीवन्मुक्तदशा कथनं नाम नवमं प्रकरणं संपूर्णम्.